Hello friends, I am Bhakti Nitin Ratnaparki from Kautekar High School. Today we are going to learn the unit number 1 of 8th standard. Unit number 1, 1.4 Miss Slippery. मिस स्लिपरी इज ॲन इंटरेस्टिंग स्टोरी. म्हणजे मिस स्लिपरी हे अतिशय आकर्षक किंवा सुंदर अशी एक गोष्ट आहे. त्याच्या ज्या लेखिका आहेत त्या पोपती हिरानंदानी ह्या आहेत. हू वॉज पोपती हिरानंदानी? Popati Hiranandani was a prominent Sindhi language writer who authored more than 60 books during her life. She was an essayist, fiction writer, poetess, educationist, feminist, and social activist. She was born on 17th September 1924 and she left this world on 16th December 2005. म्हणजे पोपती हिरानंदानी ह्या अतिशय उत्तम अशा सिंधी रायटर होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 60पेक्षा जास्त पुस्तके लिहिली होती. त्या एक चांगल्या निबंधकार होत्या. त्या चांगल्या एक कवित्री होत्या. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम होतं. अशा सिंधी रायटर त्यांनी एक कथासंग्रह लिहिलेला होता. त्याच्यामधला एक आपल्याला पॅरेग्राफ किंवा त्याच्यामधली एक आकर्षक अशी एक गोष्ट या ठिकाणी इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर बघूया आपण मिस स्लिपरी. बघा, गिव्हन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हू इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन द स्कूल. म्हणजे गिव्हन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स. आता एक्स्ट्रॅक्ट्स या शब्दाचा अर्थ काय? मी इथं या पुस्तकामध्ये काही शब्द हायलाईट करून ठेवलेले आहेत. तर ते हायलाईट केलेले शब्द जे आहेत ते विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून त्याचे मी काही शब्दांच्या शेड्स सांगणार आहेत. 3-4 शेड्स सांगणार आहेत एका शब्दासाठी, की ज्याचा उपयोग आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना होणार आहे. प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला सिमिलर वर्ड्स किंवा ऑपोजिट वर्ड्स लिहावे लागतात. तर त्या शब्दाचा नेमका अर्थ कळण्यासाठी मी 4-5 अर्थ सांगणार आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. ते मुलांनी व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट करून ठेवावेत. गिव्हन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स. आता एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे काय? तर एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे एखाद्या पुस्तकामधले पॅसेजेस. मग हे कुठलं पुस्तक आहे? तर ट्रिंकिनी नावाचा एक कथासंग्रह पोपती हिरानंदानी लिहून ठेवलेला होता. त्याच्यामधला हा पॅरेग्राफ आहे. पॅसेजेस फ्रॉम अ बुक ऑफ ट्रिंकिनी. म्हणजे ओरिजिनल बुक जे आहे ते ट्रिंकिनी आहे आणि त्याच्यामधलं हे स्लिपरी हे पॅसेजेस दिलेले आहेत किंवा कथा दिलेली आहे. एक कथा त्यांनी आपल्याला इथं इयत्ता 8वीमध्ये दिलेली आहे अभ्यासण्यासाठी. Given below are extracts from the story of the lonely girl who is teased by classmates in school. क्लासमेट्समधील मुलांकडून चिडवली जाणारी अशी जी मुलगी होती, ती मुलगी जिला चिडवत असे अशी एकाकी मुलगी, लोनली गर्ल. तर ती कशी होती? बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. घरगुती काही कारणामुळं किंवा समस्येमुळं, प्रॉब्लेम्स म्हटलेले आहे, समस्येमुळं ती कायम उदास असायची. इथे एक शब्द आहे अननर्व्ड. याचा अर्थ अस्वाभाविक किंवा घाबरून जाणारी. अननर्व्ड याचा अर्थ इंग्लिशमध्ये वीक, पेल, फ्लॅबी अशा पद्धतीचा होतो. आणि मग अशी ती वीक, पेल, अस्वाभाविक अशी घाबरलेली, भ्यालेली अशी असायची. तर मग शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. आणि म्हणून तिच्याकडून कोणतंही काम नीटनेटकपणा किंवा नीटपणे होत नसायचं. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. आता या गोष्टीतून आपण जाणून घेऊ की आता पुढं काय होतं. तर इथं असं एक सीन आहे की आईवडिलांची सतत भांडण झाल्यामुळं, सतत आई आणि बाबा एकमेकांवर ओरडल्यामुळं तिच्या कानामध्ये सतत ते भांडण घुमत असायचं आणि त्यामुळं ती कधी स्टेबल नसायची. वर्गामध्ये, शाळेमध्ये कधी ती स्टेबल नसायची. बघूया पार्ट 1. या स्टोरीचे 2 पार्ट या आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर त्याच्यामधला आपण आज पार्ट 1 बघणार आहोत. बघूया. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाले आणि शाळेला गेले. इन फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश. आमच्या पहिल्या पिरियडला ज्या मॅडम इंग्लिश शिकवायच्या त्या टोल्ड अस टू टेक आउट आवर कॉम्पोजिशन नोटबुक्स. त्यांनी आम्हाला निबंधाची वही बाहेर काढायला सांगितली. आता इथे अंडरलाईन करा, कॉम्पोजिशन नोटबुक्स. म्हणजे कॉम्पोजिशन याचा अर्थ आहे रचना, कन्स्ट्रक्शन.
परंतु इथं अर्थ आपल्याला इंग्लिशच्या टीचरने सांगितलेला आहे. सो कॉम्पोजिशन नोटबुक्स म्हणजे निबंधाची वही त्यांनी बाहेर काढायला सांगितली. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक्स बाय मिस्टेक. मी चुकून काय केलं की मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताची वही चुकून बाहेर काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. मी काय केलं, आता होऊ शकतं मुलांना तुम्हाला माहितीच आहे की आपण जर 12 वह्या घेतल्या तर त्याच्यामधलं 2 तरी वह्या अशा असतात, नोटबुक्स तुमच्या अशा असतात की ज्यांची चित्र सेम असतात. मग चुकून आपण ती दुसरी वही काढू शकतो, म्हणजे निबंधाची म्हणून आपण चुकून गणिताची वही काढू शकतो. हे मिस्टेक होऊ शकते. परंतु त्या सायली नावाच्या मुलीने आय टूक आउट द मॅथमॅटिक्स पण रिप्लेस्ड इट क्विकली, परंतु लगेच मी दुसरी वही जी कॉम्पोजिशनची काढायची होती ती काढली. पण टीचर चिडल्याच होत्या. बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज म्हणजे गेज, GAZE, गेज या शब्दाचा अर्थ आहे टक लावून बघणे, परंतु एस्पेशली इथं अर्थ असा आहे टू लुक अँग्रीली, जे रागानं एकाग्र दृष्टी टाकणे असं आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने. कंटिन्युअसली, गेज म्हणजे कंटिन्युअसली रागानं पाहणे. गेज फिक्स्ड ऑन मी, माझ्याकडे बघितली. शी शाउटेड, जोरात ओरडल्या. कम हिअर विथ युअर नोटबुक सायली, तुझी ती वही घे आणि इकडे ये बरोबर सायली. आय ओबेड हर, मी त्यांची आज्ञा पाळली. बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रिम्बल अँड वेन आय रीच्ड हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फेट. बघा, मी त्यांची आज्ञा पाळली, पटकन त्या म्हणाल्या की इकडे ये सायली. तर मी इकडं आले, त्यांच्याजवळ आले, परंतु काय झालं, माझी जी नोटबुक होती ती त्यांच्या पायावर जाऊन पडली. तर मग काय झालं, नेक्स्ट पॅराग्राफ बघूया. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली, काही मुली माझ्यावर खूप जोरात हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. आता ऑन पर्पज म्हणजे हेतुपुरस्सरपणे. मग त्या मुली माझ्यावर हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. मी ती वही मुद्दामच पाडली, ऑन पर्पज, मुद्दाम त्यांच्या पायावर पाडण्याच्या हेतूनं मी तिथं खाली पाडली असं त्यांना वाटलं, टीचरना वाटलं. पण तिने तसं केलेलं नव्हतं. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ॲन ऑल डेव्हरिंग लुक. ऑल डेव्हरिंग लुक म्हणजे ऑल डेफरिंग लुक म्हणजे व्हेरी अँग्रीली. आता इथं अर्थ अ फ्रायटनिंग लुक असा पण होतो की फ्रायटनिंग म्हणजे घाबरवून टाकणारी, रागाने पाहणारी किंवा सर्व गिळून टाकणारी, सर्व ग्रासून टाकणारा दृष्टिक्षेप असा अर्थ होतो. ऑल डेफरिंग लुक्स, रागाने पाहणारी नजर. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ऑल डेफरिंग लुक, त्यांनी रागाने माझ्याकडे पाहिलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट, तुझ्या जागेवर बस बरं. शी येल्ड. आता येल्ड याचा अर्थ YELLED, येल्ड याचा अर्थ ओरडणे, किंचाळणे, डाफरणे असा अर्थ होतो. आणि म्हणून इथं अर्थ आहे शिक्षिका जवळजवळ डाफरल्या माझ्यावर, की ओरडल्या माझ्यावर की जा आणि तुझ्या सीटवर बस. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड, आणि मला शिक्षा केली गेली तासभर उभी राहण्याची, आणि म्हणून पूर्ण तास मी तशीच उभी राहिले. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. आणि पुढचा जो तास होता तो माझा आवडता म्हणजे हिस्ट्रीचा तास होता, म्हणजे इतिहासाचा तास होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. टीचर म्हणजे मॅडमनी आम्हाला काय सांगितलं होतं की पानिपत म्हणजे पानिपतच्या युद्धाची कारणे, कॉजेस म्हणजे कारणे, अँड इफेक्ट्स म्हणजे परिणाम, युद्धाची कारणं काय असतात आणि परिणाम काय असतात हे मेमराईज, हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं टीचरनी. आणि त्या इतिहासाच्या तासाला त्या आम्हाला त्याची कारणं आणि परिणाम विचारणार होत्या. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, माझी खूप छान तयारी पण झाली होती, पाठ करून यायला सांगितलं होतं त्यांनी आणि माझी खूप छान तयारी पण झाली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस, आणि त्यांनी काय केलं, शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन, म्हणजे त्यांनी एकेकांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आता इथं वेन माय टर्न केम, जेव्हा माझी वेळ आली तेव्हा काय झालं, आय वेंट ब्लँक. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मात्र मी सुन्न झाले, मला काहीच आठवेना. द टीचर गेव मी अ स्टर्न. आता स्टर्न इथं एक नवीन शब्द आहे.
आता स्टर्न याचा अर्थ रागीट कटाक्ष किंवा कडक असा कटाक्ष, नजर, किंवा स्टर्न ह्याचा ॲक्च्युली अर्थ आहे शिस्तीचा कटाक्ष. असं बघूयात आपण. स्ट्रिक्ट म्हणजे रेगरस कटाक्ष जो असतो तो. व्हाईल आय स्टूड देअर स्टिल विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. द टीचर गेव मी अ स्टर्न. जेव्हा त्यांनी एक कटाक्ष टाकला, रागीट असा कटाक्ष टाकला, तेव्हा व्हाईल आय स्टूड, मी त्यांच्यासमोर स्टिफ तशीच उभा राहिले, स्टिल निस्तब्ध उभा राहिले, आणि विथ माय हेड हँगिंग, मी खाली मान घालून तशीच बधीरपणे उभी राहिले आणि त्या माझ्याकडे रागीट कटाक्ष टाकून पाहत होत्या. नेक्स्ट पॅराग्राफ बघूयात आपण. मम्मा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिफ्स. आणि आता इथं चौथ्या पॅराग्राफमध्ये असं सांगितलं की आईबाबांची कधीही न संपणारी भांडणं चालूच होती. इथे एक नवीन शब्द आहे, नेव्हर एंडिंग टिफ्स. आता टिफ्सचा अर्थ आहे की कुरबूर, स्लाईट क्वारल्स किंवा क्षुल्लक कारणावरनं जी भांडणं होतात ती कशी, नेव्हर एंडिंग, कधीही न संपणारी भांडणं आईबाबांची चालूच होती. पप्पा युज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. आणि मग वडील जे किंवा बाबा होते त्यांचा राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नसायचे. मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाउ एनी सच ऑकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इन टू अ व्हॉसिफरस कॉरल्स. आणि आई काय करायची, कुठलाही प्रसंग ताणतणावाच्या भांडणामध्ये रूपांतर करायची आणि ते भांडण केल्याशिवाय जाऊच देत नव्हती. आता इथं व्होसिफरस असा दिलेला आहे अर्थ. तर आता त्याचा अर्थ आहे, व्होसिफरस म्हणजे ताणतणावाचे भांडण किंवा अनअवॉइडिंग जे भांडण असतं त्याच्यामध्ये रूपांतर करण्यामध्ये एकही चान्स सोडायचे नाही. द क्वारल वॉज बिटवीन द टू बट द पनिशमेंट इनएव्हिटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन, दॅट इज मी ॲट स्कूल. आता हे जे भांडण होतं ते दोघांमध्ये होतं, म्हणजे आई आणि बाबा दोघांमध्ये होत असेल, पण त्याची शिक्षा मात्र विनाकारण तिसऱ्याला म्हणजे मला आणि शाळेत होत होती. आत्ता जो काही प्रसंग घडला म्हणून हा पहिला प्रसंग दिलेला आहे की इंग्लिशच्या टीचरनी काय सांगितलं की कंपोजिशन नोटबुक काढा, तर ती चुकून काढली गेली मॅथ्सची, आणि त्याच्यावरून आणि नंतर हिस्ट्रीच्या क्लासमध्ये ज्याच्यामध्ये पानिपतच्या युद्धाची कारणं आणि परिणाम आठवायचे होते तिथं न आठवणं, ही जी हे जे होत होतं ते ह्या भांडणामुळं होत होतं. तेही कसं होत होतं ते पुढच्या पॅराग्राफमध्ये दिलंच आहे, पण त्याची शिक्षा विनाकारण तिसऱ्याला म्हणजे मला शाळेत होत असे असं म्हणते ती सायली. व्हेरेवर अँड व्हेनेवर, कुठे आणि कधीही. आय हर्ड रेज्ड व्हॉइसेस. आता मला मोठा आवाज आला कुठेही आणि कधीही, मला जर मोठे आवाज ऐकले मी, तर आय फेल्ट ॲज इफ मम्मा अँड पप्पा वेअर क्वारलिंग. असं मला वाटायचं की आईबाबाच भांडत आहेत असं मला वाटायला लागायचं. समटाईम्स इवन इन द मिडस्ट ऑफ सायलेन्स म्हणजे नीरव शांतता असेल तरीही मम्माज स्क्रीम्स केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. माझ्या कानामध्ये आईच्या भांडणाचा आवाज येत असे. स्क्रीम्स म्हणजे किंचाळल्याचा. भांडणामध्ये जे ताणतणावाचं भांडण होतं किंवा तारस्वरातलं भांडण असतं, किंचाळणं कानावर माझ्या पडत होतं. अँड व्हेनेवर आय हर्ड मम्माज हाय पिच्ड येल्स. आणि मी जेव्हा तो जो हाय पिच्ड म्हणजे वर गेलेला जो आईचा स्वर आहे तो जेव्हा मी ऐकायची तेव्हा माय लेग्स क्विव्हर्ड, माझे पाय थरथरत असायचे अक्षरशः. नेक्स्ट पॅराग्राफ बघूया. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स, समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. मी जेव्हा एके दिवशी शाळेच्या पायऱ्यावरून खाली उतरत होते तेव्हा वरून कोणीतरी अचानक किंचाळले आणि मी पुढं काय झालं, आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. मी 7 पायऱ्या खाली गडगडत खाली पडले. कोणीतरी मला घाबरवण्याच्या उद्देशानं वरनं कोणीतरी जोरात किंचाळलं आणि मी 7 पायऱ्या खाली घसरले. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रुइस्ड. आता इथं एल्बोज याचा अर्थ कोपरं आणि नीज याचा अर्थ गुडघे. माझे कोपरं आणि गुडघे बॅडली ब्रुइस्ड. आता इथं ब्रुइस्ड याचा अर्थ ठेचले गेले असा अर्थ होतो, म्हणजे जखमा झाल्या. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स म्हणजे शिवणीवर माझा नवीन फ्रॉक फाटला गेला. वेन आय रीच्ड होम, मी जेव्हा घरी परतले तेव्हा मम्मा शाउटेड, जोरात ओरडली, आय एम सिक ऑफ यू, मला कंटाळा आला आहे तुझा.
व्हॅन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावॅगंट लॉसेस. हे अतिरिक्त नुकसान जे आहे, एक्सेसिव्ह अमाऊंट लॉसेस जे आहे ते म्हणजे पे थ्रू माय नोज ही फ्रेज दिलेली आहे इथं. ते जे नुकसान आहे, एक्स्ट्रावॅगंट जे नुकसान आहे ते कधी थांबवणार आहेस तू. मदर साइज्ड मी बाय द आर्म, गेव मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. मदर साइज्ड मी, मला असं घट्ट पकडलं, बाय द आर्म हाताला पकडलं, गेव मी अ गुड जर्क असं जोरात हिसका दिला, अँड सिटेड मी ऑन द बेड, बेडवर बसवलं तिने मला. शी फेच्ड अँड अँटीसेप्टिक लोशन अँड ॲप्लाइड इट टू माय एल्बोज अँड नीज. तिने काय केलं, अँटीसेप्टिक लोशन आणलं, जखमेवर लावायचं जे मलम असतं ते आणलं आणि माझ्या एल्बोजवर, कोपरांवर आणि गुडघ्यांवर लावलं तिने, ॲप्लाइड. बट डिड नॉट हग मी, पण मला मिठीत घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड द यर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. खरं म्हणजे काय करायला हवं होतं की मला तिने जवळ घ्यायला पाहिजे होतं. विदिन मी लिंगर्ड, माझे रेंगाळलेले, यर्निंग म्हटलेलं आहे. यर्निंग म्हणजे आतून असे दुखणारे असे. दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल्ड मी, मला जवळ घ्यायला पाहिजे होतं आणि मला माझं सांत्वन करायला पाहिजे होतं. कशी पडलीस तू, काय झालं हे तिने विचारायला पाहिजे होतं. शाळेत ॲक्च्युली काय घडलं हे तिने मला विचारायला हवं होतं, पण तसं तिनं केलं नाही. त्यानंतर इवन इफ शी हॅड गिव्हन मी जस्ट अ सिम्पॅथेटिक पॅट, म्हणजे सिम्पॅथेटिक पॅट म्हणजे सहानुभूतीचे एक थापसुद्धा तिने माझ्या पाठीवर दिली नाही. आणि काय केलं, पॅट माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सूल्ड. जर तिनं इवन इफ शी हॅड गिव्हन मी जस्ट अ सिम्पॅथिक पॅट, जर तिने माझ्या पाठीवर एक सहानुभूतीची थाप जरी दिली असती तरी माझे हे दुखणारे, स्मार्टिंग म्हटलेलं आहे, दुखणारे असे जे अवयव आहेत, वूड हॅव बीन सूदड, म्हणजे ते त्यांना शांत वाटलं असतं, बरं वाटलं असतं. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज्ड बाय. माझा लहान भाऊ होता, तो माझ्याजवळच बसला होता. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय, माझ्याजवळच बसला होता तो. ॲज मम्मा वॉकड अवे, मम्मा जेव्हा दूर गेली, मला जे अँटीसेप्टिक क्रीम लावायचं होतं ते लावलं तिनं आणि दूर गेली तेव्हा, टू किचन, स्वयंपाकघरात गेली तेव्हा, ही केम अँड सॅट बिसाइड मी, माझ्याजवळ आला तो आणि म्हणाला. ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म, माझ्या खांद्यावर, हातावर त्यांनी हात ठेवले. अँड विस्पर्ड, आणि माझ्या कानामध्ये कुजबुजला आणि म्हणाला हळू आवाजात, आर यू इन अ ग्रेट पेन, खरंच दुखतंय का गं तुला. आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. मी त्याला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. आय यूज्ड टू वॉक क्वाईट कॉशियसली, मी अतिशय सावधगिरी बाळगून, खूप जपून, सावधपणे चालायची. येट आय वूड ऑफन स्टंबल, तरी देखील मी अडखळायची, पडायची. वन डे द क्लास मॉनिटरेस अनाऊन्स्ड, एके दिवशी काय झालं, क्लासची जी वर्गाची प्रमुख असते, मॉनिटर असते, ती मॉनिटरेस, मॉनिटर बॉय असेल तर मॉनिटर म्हणतो आपण, मॉनिटरेस जी होती, मुलगी जी होती ती प्रमुख वर्गातली, तिनं अनाऊन्स केलं म्हणजे ती म्हणाली वर्गामध्ये की वी विल कॉल हर स्लिपरी, म्हणजे ती हिचं नाव आपण घसरडी असं ठेवूया. ऑदर स्लिप्स ऑन वेट ग्राउंड, इतर लोक काय करतात, ओल्या ग्राउंडवरनं किंवा ओल्या जमिनीवरून घसरतात. सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड, सायली तर कोरड्या जमिनीवरनं सुद्धा घसरते, कोरड्या मातीतून सुद्धा घसरते. हां. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स क्लास न्यू स्कोप फॉर फन. एवढंच वाक्य बोलल्यानंतर बाकीच्या ज्या मुली होत्या त्यांना एकच खाद्य मिळालं किंवा संधीच मिळाली की हिला चिडवायचं आता, आणि म्हणून त्या तिला चिडवू लागल्या. दे टीज्ड मी विथ द न्यू टायटल, नवीन नावानं चिडवू लागल्या. सून अ व्हर्स वॉज कंपोज्ड इन माय ऑनर, आणि लवकरच माझ्यासाठी एक काव्य रचलं गेलं. ते म्हणजे कसं, स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाऊट मक, स्लिपरी म्हणजे घसरडी स्लीपिंग विदाऊट मक, म्हणजे घाण नसतानासुद्धा घसरते. आणि मक म्हटलेलं आहे. आता इथं मक याचा अर्थ घाण किंवा चिखल असा होतो.
स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन. अतिशय सोपा प्रश्न तिला विचारा. नो आन्सर इज युअर लक. परंतु तुमच्या नशिबात किंवा तुम्हाला उत्तर मिळणारच नाही असं ते काव्य म्हटलं गेलं. पुन्हा एकदा ऐका. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. नेक्स्ट पॅराग्राफ बघूया. आणि मग आय लिव्ड इन अ परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. आणि इतर म्हणजे मी तर खूप जपून वागायची खरं म्हणजे. पण इतर मुली, शिक्षक, लहान मोठे या सर्वांविषयी एक भीती मनामध्ये कायम बाळगून मी जगत असे. वेन आय वॉज इन द क्लास, मी जेव्हा क्लासमध्ये असायची, आय डेअर्ड नॉट मूव्ह आऊट. मला बाहेर जायची भयंकर भीती वाटायची जेव्हा मी वर्गात असायची तेव्हा. अँड वेन आय वॉज आउटसाईड, मी जेव्हा बाहेर असायची तेव्हा आय वॉज अफ्रेड टू एंटरिंग द क्लास. मला पुन्हा वर्गात यायची फार भीती वाटायची. एंटर म्हटलेलं आहे, पुन्हा क्लासमध्ये यायची मला फार भीती वाटायची. म्हणजे आपण काय करतो की शाळा भरताना जर आपल्याला उशीर झाला तर बाहेरनं आत यायची आपल्याला भीती वाटते. तर टीचर रागवतील का किंवा मुली आपल्यावर हसतील का, अशा पद्धतीची भीती. किंवा मधल्या सुट्टीत ब्रेकमध्ये आपण जेव्हा डबा खातो आणि आपल्याला उशीर होतो तर तेव्हा आपल्याला क्लासमध्ये रिएंटर करण्याची आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा किंवा आपण वर्गात असतो आणि बाहेर आपल्याला कोणीतरी बोलवलं, एखाद्या क्लार्कनी बोलवलं किंवा बाहेरच्या शिक्षकांनी बोलवलं तर आपल्याला बाहेर जायची पण भीती वाटू शकते. अशा पद्धतीची सायलीला नेहमी भीती वाटायची आणि म्हणून ती बाहेर पडायची नाही. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक एनीवन. आणि मला कोणाशी बोलायची किंवा कोणाशी बोलायचं मी धाडस माझ्यामध्ये नव्हतं. नॉर म्हटलेलं आहे. नॉर कुड आय मस्टर्ड द करेज. मस्टर्ड द करेज म्हणजे धैर्य एकवटणे. मला कुणाशी बोलायचं सुद्धा धैर्य एकवटायचं नाही किंवा धाडस माझ्यामध्ये नव्हतं. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला मिस स्लिपरी या लेसनचा पार्ट 1 आपण आत्ता शिकलेलो आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी पार्ट 2 टाकणार आहे. तर इथंच आपण थांबूया. थँक्यू.